शिवसेना पक्षाची मनसर येथे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक प्रचाराची सांगता सभा संपन्न झाली आहे। या सभेसाठी प्रचंड गर्दी झाली होती। सभेसाठी तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद उमेदवार आणि पंचायत समितीचे उमेदवार उपस्थित होते। खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, शिवसेना उपसंपर्क ॲडव्होकेट अविनाश रहाणे, जागर संघटनेचे अध्यक्ष सुरेश भोर, तालुका प्रमुख आणि मनसर पंचायत समितीचे उमेदवार सुनील बानखेले, अरुण गिरे, प्रज्ञा भोर, देविदास दरेकर, वसंत राक्षे, प्रीती थोरात, नयन तोत्रे, जयश्री गाडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। यावेळी सुरेश भोर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य मथाजी पोखरकर यांच्यावर कडाडून टीका केली आहे। त्याने म्हटलं एकदम भावनिक होऊन राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी असावं, एकमेकांच्या बद्दल कोणी अपशब्द बोलू नये आणि विशेष मी सगळ्यांना विनंती करते की असं नाही बोलावं आपण कोणी। म्हणजे तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, अहो किरणताई तुम्हाला तुमची कुत्री सांभाळताय ना आणि तुम्ही काय बाकीच्या लोकांना सांगताय आणि लागले विकासाच्या गप्पा मारणार आहे। काय तुम्ही विकास केला? ठणकावून आम्ही सांगतो शिवशाहीचे सरकार आलं, या डिंबे धरणाचा राईट कॅनल पूर्ण हा शिवसेनेच्या सरकारच्या काळामध्ये झाला। काय तुम्ही सांगता? आंबेगाव तालुक्यामध्ये जेवढे केटीवेर झाले एक सुद्धा केटीवेर तुमच्या काळामध्ये झाला नाही। झाला असं तर तुम्ही पुरावा द्या आंबेगाव तालुक्यामधला। मी तुम्हाला लाईनीने सांगेल पार अगदी डिंबे धरणापासून तर कवठ्यापर्यंत। काय तुम्ही सांगता विकास कामं केली? विकास कामं दादांनी करायची, विकास कामं शिवसेनेच्या सरकारने करायची आणि तुम्ही फक्त त्याचं श्रेय घ्यायचं। कलमोडी 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 इतके वेळा झालं कलमोडी आणि त्या दिवशी जाहीर सभा होती, म्हटलं आता कलमोडीचं पाणी येणार। एक मात्र टापकन उठलं, अरे म्हणलं उठा उठा उठा। लोकांना म्हटलं काय खाली सापे पाला काय काय नाही ना, म्हणलं कलमोडीचं पाणी आलं खालून तो सरवलं झालं। लोक टिंगल करायला लागले मित्रांनो, तुम्हाला सांगतो। आणि आमचे वंदनीय स्वर्गीय किसनरावजी बानखेले साहेब त्यांचा फोटो लावून फिरतात। अरे सगळ्यात जास्त त्रास तुम्हाला सांगतोय राष्ट्रवादीच्या मंडळांनी किसनराव बानखेले साहेबांना दिल्याचे साक्षीदार आपण सगळे आहोत। या ठिकाणी एक डॉबरमॅन कुत्रा पाळलाय राष्ट्रवादीने, मथाजी पोखरकर नावाचा। आणि ते निवृत्ती महाराज देशमुख सांगतात डॉबरमॅन कुत्रा असा असतो, पायी आपटलं का केव केव करत पडतो। त्याला परवा सांगितलं, म्हटलं काय रे माताजी काय तू टीका करतो? कानाला हात लावला, नाही नाही गुरु गुरु मी चुकलो चुकला गुरु चुकलो। अरे तू काय बोलतो? तुझा आवाखा काय, तुझी तब्येत काय, तुला बोलता येत नाही, तुला जिल्हा परिषद तू सदस्य झाला। माझं तुला आव्हान आहे, राष्ट्रवादी हा शब्द तू ना एका सरळ शब्दामध्ये म्हणून दाखव। अरे आतापर्यंत लांड्या लबाड्या केल्या, चोऱ्या केल्या, मुरुम चोर, वाळू चोर, लोकांचे गपची बांध फोड आणि तू आम्हाला हिंमत सांगतो काय तुमची प्रॉपर्टी कुठून आली? अरे माताजी तुझी लायकी काय बेटा? तू बोलतो कोणाला? तुझा आवाका काय? वडगावच्या शेटेमाळ्यामध्ये परवा आम्ही गेलो। वडगावच्या शेटेमाळ्याच्या लोकांना सांगितलं, गोड गोड बोलला, म्हटलं मी तुमचा रस्ता करून देतो आणि आता काय झाले फंड उपलब्ध नाही, तुम्ही एक काम करा 10,000 रुपये मला तुम्ही काढून द्या आणि फंड आला की मी तुम्हाला तुमचे पैसे परत देतो। 1,30,000 रुपये गोळा केले। मशिनरी चालवल्या, मशिनरीचे तास चालवले, स्वतःच्या मशिनरीचा फायदा करून घेतला आणि आता तिकडे परत फिरकलाच नाही, लोकांचे पैसे दिले नाही। तर आमचे शंकर शेटे म्हणले तो आला का त्याला मी वाहनीच मारणार आहे आता। दरम्यान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मनसर येथील शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ सांगता सभेमध्ये विरोधकांवर सडकून टीका केली आहे। साहेबांच्या चेहऱ्याकडे बघा मतदान करा म्हणतात, साहेबांचा चेहरा लई चांगला आहे आणि म्हणून मतदान करा। आता ह्या आंबेगाव तालुक्यातली जनता फसणारी नाही। हे आंबेगाव तालुक्यातल्या जनतेने निर्णय घेतलाय। गेल्या वेळेला आपण मतदानामध्ये चूक केली आणि एका फ्रॉड माणसाला इथून निवडून दिलं जिल्हा परिषदेला। काय दिवे लागले होते? बोर्ड लागले होते। मगाशी मी पाहिलं फेसबुकवर, व्हॉट्सअपवर, हा माणूस 5 वर्षापूर्वी आपण निवडून दिला, तो नंतर हरवला, कुठं कोणाला सापडला तर सांगा। काय दिवे लागले 5 वर्षामध्ये? ज्यांची लायकी नाही, ज्यांना पुसता येत नाही आपलं ढोंगण, ते खासदारावर टीका करतात, त्यातली ही मंडळी आहे। माझ्यावर
टीका करण्याचा कोणाला अधिकार नाहीये. मी जर कामं केली नसती तर ह्या मतदारसंघामधून 3 वेळा निवडून आलो नसतो. 2-2, 3-3 लाखांनी. बैलगाड्याच्या संदर्भामध्ये ह्यांना काही कळत नाही त्यातलं, पण आपलं बोलायचं. खासदारांनी बैलगाडा शर्यती चालू केल्या नाही, त्यांनी उत्तर द्यावं. अख्ख्या जगाला माहिती आहे, अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की बैलगाडा शर्यती आणि खासदार आढळराव हे वेगळं समीकरण आहे. कुठेही काही झालं तर लोक मला विचारतात की काय झालं, कायदा काय म्हणतो. 2.5 वर्षापूर्वी तुमच्या सरकारनं ज्या वेळेला बैलगाडा शर्यतीवर बंदी आणली त्यावेळेला सुप्रीम कोर्टामध्ये जाणारा पहिला खासदार मी आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये मुद्दे असावेत बाबा. जिल्हा परिषदेच्या शाळा कशा असतील, आरोग्याची व्यवस्था कशी असावी, प्राथमिक आरोग्य केंद्र कसे असावेत, पाण्याची पिण्याची व्यवस्था केली पाहिजे, रस्ते केले पाहिजे छोटे छोटे, हे दिलं सोडून. आणि आम्ही धरण बांधलं, म्हणजे आम्ही धरण बांधलं, आम्ही कारखाना उभा केला, आम्ही इंजिनिअरिंग कॉलेज उभं केलं. खासदारांनी काय केलं, खासदारांनी काय केलं. मला आपल्याला एक गोष्ट स्पष्ट सांगायचं, ह्या तालुक्याच्या आमदाराला आपण 27 वर्ष निवडून दिलंय, 6 वेळा निवडून दिलंय. 1दा नाही, 2दा नाही, 3दा नाही, 4दा नाही, 5दा नाही, 6 वेळा निवडून दिला. 6 वेळा निवडून दिल्यानंतर त्यांनी ह्या तालुक्याला हिशोब देणं त्याचं काम आहे. मला 3 वेळा निवडून दिलं. माझी जबाबदारी आहे तालुक्याच्या जनतेला सांगायची की मी 3 वेळा निवडून आल्यानंतर तालुक्यासाठी आणि माझ्या मतदारसंघासाठी मी काय कामं केली. मी आपल्याला स्पष्टपणे सांगेल, मी आता ही 16वी लोकसभा आहे. मी 14व्या, 15व्या आणि 16व्या लोकसभेत खासदार आहे. माझ्या अगोदर 13 लोकसभा झाल्या. याचा अर्थ 13 नवीन खासदार यापूर्वी होते. बहुतांशी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचेच खासदार होते. मला कोणीतरी. स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर.